सर्वांना कसे आहात सर्वजण मजेत असताल. नानापेठ पुण्यातील प्रमुख असलेली पेठ म्हणजे नानापेठ. नानापेठेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि तिथे भरपूर लोक जात असतात कामानिमित्त. रिक्षाचे पार्ट्स हे ते म्हणजे तिथं सर्व गोष्टी मिळतात होलसेल भावामध्ये. तर सर्वांना माहिती आहे नानापेठ. अशा या नानापेठेमध्ये काल रात्री आयुष कोमकर याचा रात्री 8 वाजता गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. अवघा 19 वर्षाचा होता आणि हत्या केली ते आपल्याच मामाने, आपल्याच आजोबांनी. कारण काय होतं, त्याची आई आणि त्याचा भाऊ, तिचा भाऊ आंदेकर आणि कोमकर हे कोण होते, तर आंदेकर हा भाऊ होता आणि कोमकर ही बहीण होती. आणि बहिणीने भावाचा गेल्या वर्षी मर्डर केला. कारण किती क्षुल्लक होतं बघा. दुकान लाखाचं 2 लाखाचं म्हणजे काय लाखाचे असतील किंवा करोडाचे दुकान असेल, एवढं तर नसेल पण लाखाचं दुकान असेल. लाखाच्या दुकानासाठी 2 जीव गेले. एक भाऊ गेला, एक मुलगा गेला. काय मिळवलं? प्रॉपर्टी म्हणता. अरे त्या प्रॉपर्टीला काय आग लावायची का? गेल्या वर्षी आंदेकरचा खून झाला, वनराजचा, आणि ह्या वर्षी आयुष कोमकरचा. किती वाईट घटना आहे ना, हो की नाही? मी तर म्हणते असं घडूच नाही, माहिती आहे का? आयुष्यामध्ये तुमची काय वादं असतील, काय भांडणं असतील ती तुम्ही मिटवून घ्या आपसात. ना त्या बहिणीला भावाला मारून काय मिळालं, ती गेली जेलमध्ये. आणि ना त्या बहिणीच्या मुलाला म्हणजे भाच्याला मारून त्यांना काय मिळालं. अवघा 19 वर्षाचा होता. आईवडील दोघंही तुरुंगात. आणि तो आपल्या क्लासवरून आला, गाडी लावत होता आणि तिथंच त्याचं मर्डर झालं 8 वाजता भर वस्तीत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, किती निर्दयता झाली आहे ना नात्यामध्ये. किती कटुता भरलेली आहे. मला तर पहिलं सांगायचं किती कटुता आहे. अरे साधा आपल्या बहिणीच्या मुलाला किंवा भावाला जर काही दुखापत झाली तर बहिणीला किती हळहळ लागते आणि मामाला किती वाईट वाटतं की अरे माझा भाचा. आणि हे लोक धडाधड गोळ्या मारतात, हो, गोळ्या घालतात एकमेकाला. बापरे, खूप डेंजर आहे. त्या गोष्टी चांगल्या नाही आहेत. निखिल पिंगळे एक वाक्य बोलाले काल पोलीस अधिकारी की चुकीला माफी नाही. जिथे चूक झाली तिथे त्यांना शिक्षाही भेटणारच. मला खूप आवडलं त्यांचं वाक्य. मिकी घाई जेव्हा त्यांची हे करत होता, त्यांना विचारत होते सर्व गोष्टी, ते म्हणाले चुकीला माफी नाही. चुकी झाली, निष्पाप मुलाचा जीव गेला, त्याची काही चुकी नव्हती. तर असं आहे बघा, असं वागू नका रे एकमेकाला. काय ते प्रॉपर्टी कोणाला घेऊन गेले, कोण घेऊन गेले तेव्हा तुम्ही घेऊन जाणार आहेत? सोडा ना. एखादी व्यक्ती इतकी नालायक असते, तुम्हाला मी सांगू का, ती मुद्दाम एखाद्याला त्रास देते आणि ती प्रॉपर्टीसाठी भांडत असते की माझी प्रॉपर्टी माझी. तर घे ना बाई, तुला पण घे आणि आम्हाला पण राहू दे, है की नाही? तुझा पण हक्क आहे, आमचा पण हक्क आहे, हो की नाही? असं म्हणून सोडून टाकायचं. पण एखाद्याचा जीव घेऊ नका. कारण का ती व्यक्ती पण नेणार नाही आणि मी म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती पण नेणार. समोरची पण व्यक्ती घेऊन जाऊ शकत नाही आणि आपण पण घेऊन जाऊ शकत नाही. प्रॉपर्टी खालीच राहते, माहिती आहे का? मेल्यानंतर कोणी बांधून देत नाही डोक्यावर आपल्याला. ए बाबा, हे तुझा फ्लॅट घेऊन जा, तुझी गाडीची चाबी घेऊन जा, तुझे कपडे घेऊन जा, तुझा तिथं खूप मोठा प्लॉट आहे तो घेऊन जा, असं म्हणतात. किती क्षुल्लक गोष्ट आहे. हो, नका रे असं एकमेकाचा जीव घेऊ, माहिती आहे का? खूप वाईट वाटलं मला. गेल्या वर्षी पण वाईट वाटलं होतं की त्या बहिणीने त्या भावाला खून नव्हता करायचा. आणि आज पण मला वाईट वाटलं, कारण का भाच्याला त्यांनी संपवायचं नव्हतं, हो की नाही? करतात बाबा लोक, काय त्यांच्या डोक्यात भरलेलं असतं, सैतानी कार्य करतात ते.